अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनिता शोमध्ये तुमचे स्वागत. स्टार्ट करूयात वोकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 70 मराठी शब्द इंग्रजीतून. आज आपण बस, रिक्षा आणि विमान याबद्दलचे काही इंग्रजी शब्द शिकणार आहोत. चला तर स्टार्ट करूयात. तर पहिला शब्द आहे बस, म्हणजे अ बस. एक 4 चाकी मोठे वाहन ज्यामधून असंख्य प्रवासी एक स्टॉपवरून दुसऱ्या स्टॉपवर उतरत असतात. मग तो प्रवास बसून होतो किंवा उभे राहून सुद्धा होतो. तर बस म्हणजे अ बस. नेक्स्ट आहे बसने जाणे, म्हणजे टू गो बाय बस. बसने जाणे, टू गो बाय बस. नेक्स्ट आहे बसने प्रवास करणे, म्हणजे टू ट्रॅव्हल बाय बस. बसने प्रवास करणे, टू ट्रॅव्हल बाय बस. नेक्स्ट आहे बस पकडणे, म्हणजे टू कॅच द बस. बस पकडणे, टू कॅच द बस किंवा टू कॅच द बस. नेक्स्ट आहे बसमध्ये चढणे, म्हणजे टू गेट ऑन द बस किंवा टू गेट ऑन टू द बस. बसमध्ये चढणे म्हणजे टू गेट ऑन द बस किंवा टू गेट ऑन टू द बस. नेक्स्ट आहे बसमधून उतरणे, म्हणजे टू गेट ऑफ द बस. बसमधून उतरणे, टू गेट ऑफ द बस. नेक्स्ट आहे बस थांबा, म्हणजे काय? बस थांबा म्हणजे काय? अ बस स्टॉप. बस थांबा, अ बस स्टॉप. पुढचा शब्द बस स्थानक, म्हणजे अ बस स्टँड. बस स्थानक, बस स्टँड. पुढचा शब्द बस चालक, म्हणजे अ बस ड्रायव्हर. बस चालक, अ बस ड्रायव्हर. नेक्स्ट आहे बस आगार, म्हणजे बस डेपो. बस आगार, बस डेपो. पुढचा शब्द आहे बसची तिकीट देणारा, म्हणजे बस कंडक्टर. बसची तिकीट देणारा, बस कंडक्टर. नेक्स्ट आहे बस तिकीट तपासनीस, म्हणजे बस तिकीट चेकर. बस तिकीट तपासनीस, बस तिकीट चेकर, ज्याला आपण बसचा TC असेही म्हणतो. पुढचा शब्द रिक्षा किंवा 3 चाकी गाडी, म्हणजे रिक्षा किंवा ऑटो रिक्षा. रिक्षा किंवा 3 चाकी गाडी म्हणजे रिक्षा किंवा ऑटो रिक्षा. पुढचा शब्द रिक्षा चालक, म्हणजे रिक्षा ड्रायव्हर. रिक्षा चालक, रिक्षा ड्रायव्हर. नेक्स्ट आहे खाजगी रिक्षा, म्हणजे प्रायव्हेट रिक्षा. म्हणजे त्या रिक्षामध्ये फक्त आपण असतो, इतर कोणीही नाही. त्याला आपण काय म्हणतो की मी प्रायव्हेट रिक्षा करून आले, म्हणजे डायरेक्ट आले, दुसरं कोणीही पॅसेंजर नाही. ठीक आहे, त्याचे पैसे आपल्याला माहितीच आहे. प्रायव्हेट रिक्षा, खाजगी रिक्षा जर आपण करतो तर त्याचे पैसे आपल्याला जास्ती मोजावे लागतात. खाजगी रिक्षा, प्रायव्हेट रिक्षा. पुढचा शब्द शेअरिंग रिक्षा किंवा सहप्रवासी रिक्षा. त्याला इंग्रजीमध्ये शेअरिंग रिक्षा असे म्हणतात. शेअरिंग रिक्षा किंवा सहप्रवासी रिक्षा म्हणजे काय? ज्यात अनोळखी माणसे सुद्धा आपल्याबरोबर असतात. म्हणजे एक आपण स्वतः आणि त्या व्यतिरिक्त दुसरे 2 अनोळखी माणसं. बरोबर आहे? एकूण 3 माणसं रिक्षामध्ये मागे बसून प्रवास करू शकतात, आपल्याला माहीतच आहे. सो शेअरिंग रिक्षा किंवा सहप्रवासी रिक्षा म्हणजे इंग्रजीमध्ये शेअरिंग रिक्षा. पुढचा शब्द विमान, म्हणजे अ प्लेन किंवा एरोप्लेन किंवा एअरप्लेन. विमान, अ प्लेन किंवा एरोप्लेन किंवा एअरप्लेन. नेक्स्ट आहे वैमानिक किंवा विमानचालक, म्हणजे पायलट किंवा एव्हिएटर. वैमानिक किंवा विमानचालक म्हणजे पायलट किंवा एव्हिएटर. नेक्स्ट आहे विमानतळ, म्हणजे ॲन एअरपोर्ट. विमानतळ, ॲन
एअरपोर्ट. पुढचा शब्द घेऊयात. विमानघर किंवा विमाने ठेवण्याची जागा म्हणजे अ हँगर. ठीक आहे. विमानघर किंवा विमाने ठेवण्याची जागा हँगर. पुढचा शब्द वैमानिकाची बसण्याची किंवा वैमानिकाच्या बैठकीची जागा. ठीक आहे. त्याला म्हणतात कॉकपिट. वैमानिकाची बसण्याची जागा किंवा वैमानिकाची बैठकीची जागा म्हणजे कॉकपिट. नेक्स्ट आहे विमानात म्हणजे इन अ फ्लाईट. विमानात इन अ फ्लाईट. नेक्स्ट आहे विमानाने म्हणजे बाय एअर किंवा बाय प्लेन. विमानाने बाय एअर किंवा बाय प्लेन. नेक्स्ट आहे विमान उडवणे किंवा विमान चालवणे म्हणजे टू फ्लाय अ प्लेन. विमान उडवणे किंवा विमान चालवणे म्हणजे टू फ्लाय अ प्लेन. नेक्स्ट आहे विमान येणे म्हणजे अ फ्लाईट टू अराईव्ह. विमान येणे अ फ्लाईट टू अराईव्ह. नेक्स्ट आहे विमान उतरणे म्हणजे अ प्लेन टू लँड. विमान उतरणे अ प्लेन टू लँड. नेक्स्ट आहे विमान सुटणे किंवा उड्डाण करणे म्हणजे विमान उड्डाण करणे म्हणजे टेक ऑफ. ठीक आहे. विमान सुटणे किंवा विमान उड्डाण करणे म्हणजे टेक ऑफ. पुढचा शब्द विमानात चढणे म्हणजे टू गेट ऑन अ प्लेन किंवा अबोर्ड अ प्लेन. ठीक आहे. विमानात चढणे म्हणजे टू गेट ऑन अ प्लेन किंवा अबोर्ड अ प्लेन. नेक्स्ट आहे विमानातून उतरणे म्हणजे टू गेट ऑफ अ प्लेन. विमानातून उतरणे टू गेट ऑफ अ प्लेन. पुढचा शब्द एअरफेअर म्हणजे विमान भाडे. विमान भाड्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? एअरफेअर. विमान भाडे एअरफेअर. मित्रांनो, या शब्दांची खूप प्रॅक्टिस करा. हा व्हिडिओ आपल्या जवळच्यांना नक्कीच शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. तर वेळ झालेली आहे एक रॅपिड फायर राऊंडची. स्टार्ट करूयात. तर पहिला शब्द बस. अ बस. बसने जाणे टू गो बाय बस. बसने प्रवास करणे टू ट्रॅव्हल बाय बस. बस पकडणे टू कॅच द बस. बसमध्ये चढणे टू गेट ऑन द बस किंवा टू गेट ऑन टू द बस. बसमधून उतरणे टू गेट ऑफ द बस. बस थांबा म्हणजे अ बस स्टॉप. बस स्थानक बस स्टँड. बस चालक अ बस ड्रायव्हर. बस आगार बस डेपो. बसची तिकीट देणारा बस कंडक्टर. बस तिकीट तपासनीस बस तिकीट चेकर किंवा बसचा TC. रिक्षा किंवा 3 चाकी गाडी रिक्षा किंवा ऑटो रिक्षा. रिक्षा चालक रिक्षा ड्रायव्हर. खाजगी रिक्षा प्रायव्हेट रिक्षा. शेअरिंग रिक्षा किंवा सहप्रवासी रिक्षा त्याला इंग्रजीमध्ये सुद्धा शेअरिंग रिक्षा असे म्हणतात. विमान अ प्लेन किंवा एरोप्लेन किंवा एअरप्लेन. वैमानिक किंवा विमान चालक. पायलट किंवा एव्हिएटर. विमानतळ अँड एअरपोर्ट. विमानघर किंवा विमाने ठेवण्याची जागा हँगर किंवा अ हँगर. वैमानिकाची बसण्याची जागा किंवा वैमानिकाची बैठकीची जागा कॉकपिट. विमानात इन अ फ्लाईट. विमानाने बाय एअर किंवा बाय प्लेन. विमान उडवणे किंवा विमान चालवणे टू फ्लाय अ प्लेन. विमान येणे अ फ्लाईट टू अराईव्ह. विमान उतरणे अ प्लेन टू लँड. विमान सुटणे किंवा विमान उड्डाण करणे टेक ऑफ. विमानात चढणे टू गेट ऑन अ प्लेन किंवा अबोर्ड अ प्लेन. विमानातून उतरणे टू गेट
ऑफ अ प्लेन. विमान भाडे, एअरफेअर. मित्रांनो, या छानशा शब्दांची खूप प्रॅक्टिस करा. जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा आपले व्हिडिओज आवर्जून बघा आणि चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. तर पुन्हा भेटूयात अल्पनीता शोच्या व्होकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 71 मध्ये अजून काही मराठी शब्द इंग्रजीतून घेऊन. धन्यवाद.